जयेश काकडे आणि त्याच्या सोबतीला बॅटर गुणेश पाटील. मनीष पजागे षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय आणि आता संघामध्ये चेंजेस नक्कीच बघायला मिळतोय. तो म्हणजे गोरखनाथ दिगाडकरचा आता कमबॅक झालाय. त्यानंतर जितू देखील आजच्या दिवशीच संघामध्ये बऱ्याच दिवसानंतर खेळण्यासाठी आलेला आहे. म्हणजे आता पूर्ण ताकदीनिशी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो RD11 किरवली. चला लवकर आता सामन्याला सुरुवात करा. यानंतर आणखी एक सामना खेळायचा बाकी आहे. गुणेश पाटील आणि जयेश काकडे त्याचबरोबर संकेत या तिघांनी आज जबरदस्त केस साकारलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. आलो आलो चेक. मनीष पजागे मागच्या मॅचचा विचार केला तर सुरुवात त्याच्याकडनं थोडीशी चुकीची बघायला मिळाली होती, परंतु तदनंतर त्यानेही पलटवार केला. या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील पुन्हा त्याच्याकडून एका चांगल्या षटकाची अपेक्षा असेल. सामना सुरू होतोय. मनीष पजागे पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मार्गस्थ राईट आर्म ओव्हर द विकेट न सामना करेल. ओ पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. बॅटची कडा घेत असताना बॉल बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटच्या दिशेने येतोय. पहिल्या चेंडूवरती मिळेल एकच धाव आणि दरम्यान या ठिकाणी आमनेपाडा 40+ चे नामवंत क्रिकेटर संतोष पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. अनंत जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर डीप मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर सेट करण्यात आले आणि एक लॉंग ऑफला जयेश काकडे. मागच्या सामन्याचा सामनावीर. भरपूर मोठं रनचेज आपल्याला बघायला मिळालं होतं शिवशक्ती लोणारच्या विपक्षामध्ये खेळत असताना. चांगला धावांचा पाठलाग करण्यात आला. पुन्हा एकदा मनीष पजागे ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा परफेक्ट विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला लॉंग ऑफच्या दिशेने. फक्त एकच धाव. आमनेपाड्याचे आदरणीय संतोष पाटील आणि 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटपटू अनंत जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ग्रीष्मा 11 नरेश काकडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हळूहळू आता मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला एक्झिक्यूट करायचा होता. आणखी एक चांगला बॉल. हळूहळू आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न मनीष पजागेच्या वतीनं करण्यात आलेला आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सेकंड लास्ट मॅच. यानंतर क्वार्टर फायनलची लढत सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठीची लढत होणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि आई एकविरा सावध या दोन संघांमध्ये भरपूर जोराने आवाज आला होता मैदानातून. मला वाटतं की झेल सुटला विकेट किपर कडून. ज्या पद्धतीने मनीष देखील थोडासा नाराज दिसतोय. डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. ग्रेट बॉलिंग. ज्या टीमना 46 धावा सहजगत्या बनवल्या होत्या लोणारच्या विरुद्ध, त्या संघाला मनीषने आता या ठिकाणी थांबवलंय. आणि महत्वाचे म्हणजे त्याच फलंदाजांना थांबवलंय ज्या फलंदाजांनी चांगली खेळ साकारली होती. आदरणीय ज्ञानेश्वर घरत नानकरचे उद्योगपती या ठिकाणी आलेले आहेत. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. फुल टॉस. गुणेश पाटील ब्रँडेड स्ट्रोक फॉलिंग स्वीप करत असताना ठोकलाय सिक्सर. फुल टॉस. लोबो फुल टॉस आणि फटका खेळला.
जागेवरती बसला, फॉलिंग स्वीप करत असताना बॉलकडे बघितलं सुद्धा नाही. एवढा आत्मविश्वास त्या फटक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाला. तो नक्कीच गुणेश पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त सिनियर खेळाडू आहे. भरपूर वर्षांपासून हा खेळाडू क्रिकेट खेळत आलाय. अनेक मैदान गाजवले त्या खेळाडूनं आणि आता पुन्हा एकदा या महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वाचा खेळ साकारत असताना गुणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बनेश बजागे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपरली टाइम करता आला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली आणि आता सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी सहजगत्या मिळेल. या 2 धावांनी पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत 10 धावा धावफलकावरती लागलेले. 10 रन्स ऑन द बोर्ड नाव. आता एक चांगली सुरुवात आपण नक्की म्हणू शकतो. हे आकर्षक बॅनर्स तुम्ही पाहतायत. हार्दिक शुभेच्छा देणारे हे सर्व बॅनर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि हे प्रेम खऱ्या अर्थानं जानू स्पोर्ट इताडे तथा स्वर्गीय जानू स्मृती व स्वर्गीय अजय स्मृती चषकावरती बघायला मिळालंय. जयेश काकडे स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दुहेरीचा प्रयत्न केला. राकेश दिगाडकरने षटकाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय आत्माराम गुळवी तथा स्वर्गीय रामदासजी केने आणि स्वर्गीय मधुकर पाटील यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आणि त्याचबरोबर आज आम्ही जे समालोचन करतोय ते समालोचन कक्ष ज्याच्या नावानं स्वर्गीय सूरज भास्कर पाटील आमचे सहकारी समालोचक मित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आज त्यांच्याही आठवणींना उजाला देण्यासाठी आज त्यांच्या नावानं आज एक कॉमेंटेटर साठी कॉमेंट्री बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. त्यांना विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे स्वर्गीय जानू आणि स्वर्गीय अजय यांनाही खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली जाते. देवरुंगच्या आकाश पाटील या ठिकाणी आलेले आपले स्वागत आहे. सध्या गुणेश 9 धावांवर बॅटिंग करतोय. 5 चेंडूंचा सामना करत असताना 13 धावा धावफलकावरती लागलेत. राकेश दिगाडकर सेकंड ओव्हर मध्ये ओव्हर द विकेट ना सामना करेल बॅटर गुणेश. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला प्रॉपरली एलिव्हेशन मिळालं नाहीये. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, धोकादायक बनू शकला असता, परंतु 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती. 15 धावा तुम्हाला बघायला मिळतात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ बारगस असताना प्रत्येकी 3 षटकांचा सामना आहे. खरं तर आज वेळाभावी आपल्याला षटकं कमी करावी लागली. दोन धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेले 15 वर. आणि आज खऱ्या अर्थानं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून जानू स्पोर्ट इताडे लावली अपील अँड फिंगर गोज अप. पहिला धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. चांगला कमबॅक करतोय. पलट वार करत असताना विकेट त्यानं प्राप्त केली आहे. गुणेश पाटील जो अडथळा बनला होता खरं तर
RD11 किरवलीच्या समोर चांगला खेळत होता. सकाळपासून तो चांगलाच खेळत आला आणि या मॅच मध्ये आता त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. ते राकेश दिगाडकरला. नवीन बॅटर संकेत पाटील हा खेळाडू चर्चेत राहिलाय. एका हातानं सिक्सर आणि तोही कव्हर्सच्या डोक्यावरून. भरपूर पॉवर या संकेत पाटीलकडे आणि किती तो आत्मविश्वास होता. ज्यावेळेला एका चेंडूमध्ये एक धाव बनवायचे असते त्यावेळेला फलंदाजाच्या पायाखालची जमीन स्थिर नसते, परंतु त्या मोमेंटला त्यानं एका हाताने सिक्सर मारला. 15 धावा धाव फलकावरती पहिला धक्का लागलाय, परंतु सध्या तरी चांगला कंट्रोल आपल्याला बघायला मिळालं RD11 किरवलीचं. ओ हो आले आले ऑफ केला. ही पॉवर आहे. एका हाताने मारू शकतो तर दोन हातांनी किती लांब मारणार. संकेत पाटील ठोकलाय सिक्सर. या सिक्सरच्या साहाय्याने स्कोर 21 वर गेला आणि संकेत नावामध्ये ताकद आहे. नांदकरचा संकेत तुम्ही पाहिला, तोही भरपूर लांब लांब सिक्सर मारतो आणि हा संकेत भरपूर लांब लचक षटकार. पुन्हा फोर्स केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल राईट. आणखी एक चौकार राकेश दिगाडकरच्या विरुद्ध. आक्रमण हल्ला चढवलाय संकेत पाटीलनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25वा स्कोर कार्डवर टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. स्वर्गीय जानू तिस्कर वस्ताद यांच्या नावानं, त्याचबरोबर स्वर्गीय अजय अभिमन्यू पाटील, स्वर्गीय गुरुनाथ भोईर, स्वर्गीय मधुकर तिस्कर, स्वर्गीय कादुराम पाटील, स्वर्गीय ॲडव्होकेट सूरज पाटील, तदनंतर स्वर्गीय समीर म्हणजे पिंटू तिस्कर, स्वर्गीय बळी वेळेकर, स्वर्गीय अभिषेक पाटील, स्वर्गीय मधुकर पाटील आणि स्वर्गीय यशवंत पाटील यांच्या नावानं खरं तर टॉस बॉक्स आणि त्यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो, इताडी गावातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, वरिष्ठ मंडळी, गावातील सर्वच मंडळीला विनंती आहे, निसंकोचपणे आपण मंचावरती यावं, कारण ही आपल्या गावची स्पर्धा. आणि नांदकर गावातील देखील ग्रामस्थ मंडळीला मी विनंती करतोय, कुठल्या प्रकारे मित्रांनो अडथळा न आणता या स्पर्धेसाठी या ग्रामस्थांनी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अंतिम षटक आहे. 25वा धावफलकावरती आहेत. ऋतिक आल्या बॉलिंग करण्यासाठी. सामना करेल बॅटर जयेश काकडे. ओ पहिला बॉल ऋतिकचा, बॅटची एज होती आणि पुन्हा चेल सुटलाय. सातत्याने दत्ता दिगाडकर विकेट कीपर चुका करताना दिसतोय आणि झेल त्या ठिकाणी सुटलाय. डीजे बँड थोडा आपण कॉन्सन्ट्रेट करा. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑन साइडला केसला बॉल घ्या, फाइंड करत असताना लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. राकेश दिगाडकरचं समर्पण भरपूर चांगलं पाहायला मिळालंय या मॅच प्रती. डेडिकेशन. आणि इथे काय घडलंय आता, धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. बघूया कोणता बॅटर आहे. संकेत पाटीलला मला वाटतं मैदान सोडावं लागेल. महत्वपूर्ण सामन्यामध्ये धावबाद होणं. मनोज गाटल मागच्या सामन्यामध्ये महत्वाच्या वेळेला धावबाद झाला आणि तेथून त्याचा संघ अडचणीमध्ये गेला आणि आता संकेत पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चांगला खेळत होता, परंतु या ठिकाणी एक अतिरिक्त धाव घेण्याच्या नक्कीच प्रयत्नामध्ये तो खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आणि तेथे एका धावेने स्कोर पुढे गेलं धावफलकावरती. मला धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी स्कोर 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 27 ऑन द बोर्ड नाव. प्रोजेक्टेड स्कोर 35 ते 36 दिसतो आणि या मैदानावर कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये.
आणि ते ग्रीष्मा 11 आमनेपाड्यालाच माहिती आहे की त्यांनी 46 याच मैदानावर याच टुर्नामेंटमध्ये पूर्ण केल्या 3 षटकांमध्येच. म्हणून त्यांना माहिती आहे की इथून आता जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. RD 11 किरवलीकडे देखील मजबूत फलंदाजी आहे. ऋतिक ओव्हर द विकेट समोर डाऊन दी ग्राउंड सरळ बाणासारखा बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला. कडे लॉफ्ट करत असताना ओव्हर द बॉल रेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येणारा नेत्रदीपक षटकार जयेश काकडेच्या बॅटमधून आता तो सुरू झालाय आणि त्यानं या विकेटवर चांगला खेळ साकारलाय. कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर काटा बदलणारा बॉल आणि येतोय डॉट बॉल. षटकारानंतर पलटवार करतोय ऋतिक. शेवटचे 2 बॉल आता या डावामध्ये शिल्लक. 33 धावफलकावरती लागल्यात. चांगली टोटल आता उभी करण्यात आलेली आहे या महत्वपूर्ण सामन्यामध्ये टीम RD 11 किरवलीनं. आणि अगदी सावधकर देखील टक लावून पाहतात. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरुद्ध खेळ पूल केलाय. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल येतोय सिक्सर. बेधडक फटकेबाजी जयेश काकडेच्या बॅटमधून तुम्ही पाहताय. दुसरा सिक्सर आलाय आणि आता 39 धावा या धावफलकावरती. डावातील शेवटचा बॉल. 39 रन्स ऑन द बोर्ड नाव. आता इथून येणाऱ्या धावा ज्या आहेत त्या कुठेतरी मानसिक दबाव जरूर वाढवणार आहेत. सायकोलॉजिकली प्रेशराईज करण्यासाठी आता इथून या धावा मदत करतील प्रतिस्पर्धी संघाला. 39 धावा. शेवटचा बॉल या डावातील ऋतिक तयार. जयेश समोर. शेवटच्या बॉलवर देखील बॉल उडवलाय. हवेत बराचसा उंच गेलाय. जीतू डाऊन दी बॉल येतोय. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव तेथे मिळाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद होतो आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 41 धावा धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. लगेच आपण मैदानामध्ये एंटर व्हा आणि RD 11 किरवली आपण प्लेयर्स पॅव्हलियन घ्या. तिथे काही प्रेक्षक बसलेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. आपण आता तो प्लेयर्स पॅव्हलियन खाली करा. तेथून लगेचच सलामीची जोडी येईल आणि गुणेश आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तोपर्यंत ऐकूया संगीत. थँक्यू.
आयोजित करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागत असते आणि ती मेहनत आज खऱ्या अर्थानं जानूस्फोट इताडे संघाच्या वतीनं घेण्यात आली आणि आज स्वप्नात बघितलेली एक अविस्मरणीय स्पर्धा आज सत्यामध्ये उतरवत असताना तुम्ही या ठिकाणी पाहतायत. नक्कीच मित्रांनो आणि या आयोजनासाठी खंबीर साथ सन्माननीय सरपंच साहेब जगनशेठ पाटील 60-60 ग्रुप भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आणि दिवस रात्र मेहनत खऱ्या अर्थाने घेतली ते आमच्या गावातील आणि आमच्या संघातील सिनियर क्रिकेटपटू आदरणीय श्रीकांतजी मगर आणि साईनाथ पाटील यांचं देखील आम्ही विशेष आभार मानू. ज्या पद्धतीने या 2 दिवसांमध्ये त्यांची जी मेहनत बघायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेसाठी स्वर्गीय चानू व स्वर्गीय अजय स्मृती चषकासाठी त्याबद्दल श्रीकांतजी मगर आणि साईनाथ पाटील यांचे विशेष आभार. आणि मित्रांनो एखादा कार्यक्रम म्हटलं तर एकतेने तुम्हाला काम करावं लागत असं एकता अखंडता आणि ती युनिटी खरं तर जानूस्फोट ए असो किंवा जानूस्फोट बी असो दोन्ही टीम साठी एक खंबीर साथ त्यांची कायम असते आणि ती शेवटपर्यंत राहील आणि ते सुरुवात झाली चौकारानं. चौकाराच्या मदतीने धावफलकाला आगाच बॅटर गोरखनाथ दिगाडकर आणि त्याच्या सोबतीनं तुम्ही पाहतायत जितू सलामीवीर. हे सलामीवीर बऱ्याचशा मॅचेस मध्ये आपण मिस केलेत परंतु आता ह्या दोघांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असलेल्या महत्वपूर्ण लढतीमध्ये संघाला पुढे घेऊन जाणार का इथून विजयाकडे आगेकूच संघ RD11 किरवली करणार का की संकेत पाटीलचा पलटवार या मॅच मध्ये होणार का. ड्राइव्ह करण्यात आल्या शॉर्ट मिड विकेट पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले अक्रॉस लाईन फटका खेळायचा होता ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गोरखनं आणि दुसरी धाव ते सहजगत्या मिळेल. चांगले रनिंग चांगले धावतायत विकेटच्या मध्ये आणि आतापर्यंत एकही विकेट मिळवता आलेली नाहीये म्हणजेच काय तर आता फलंदाजांकडे देखील तो लायसन्स असेल त्यांच्याकडे तो एक नीडरपणे आता फलंदाज इथून खेळ करू शकतो. त्याला माहिती येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही 10च्या 10 खेळाडू बाकी आहेत. विकेट आपण एकही गमावलेली नाही आणि तो लीडर खेळ आता खेळावा लागणार आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तसंही मोस्ट ऑफ बॅटर जास्त मोठ्या फटक्यांवर विश्वास ठेवतात. गोरखनाथ प्रयत्न करतोय फटका फसलाय हवेत बॉल विकेटचं पतन सेलिब्रेशन गोलंदाजी असं तुम्ही बघाल तर अगदी ते पाहण्यासारखं होतं कारण मोठा धक्का लागलाय RD11 किरवली संघाला. भूमिका निभावावी लागेल ती म्हणजेच राकेश दिगाडकरला. 2 धावा पहिल्याच बॉलवर यशच्या विरुद्ध आल्या परंतु तदनंतर त्यानं फलंदाजाला माघारी पाठवलंय डगआउटच्या दिशेने पाठवलंय आणि या मॅच मध्ये आता एक स्ट्रॉंगली कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. सेकंड ओव्हर मध्ये सध्या तुम्ही पाहतायत राकेश दिगाडकर नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. राकेश दिगाडकर नक्कीच इथून क्षमता ठेवतोय मॅच मध्ये पलटवार करून देण्याची. ओहो आले आले लॉफ केला रॉकी ऑन फायर ठोकलाय सिक्सर कडक शॉट. चला प्रेक्षकांनो 500 रुपये घालवू नका तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी आहे. मध्ये पलटवार केलेला आहे. मागच्या 2 ते 3 स्पर्धांचा विचार केला तर राकेश एक वेगळ्या फॉर्मात पाहायला मिळाला. पूर्णपणे समर्पण डेडिकेशन काय असं संघाप्रती ते त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेलं आहे आणि या षटकारानं येणारे 9 बॉल 23 धावांची गरज आहे. मॅच मध्ये
19 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, त्याच्यानंतर यशनं 8 धावा खर्च केलेल्या आहेत. 19 धावा धावफलकावरती आणि आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. ओव्हर द विकेट यशचा परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये हा बॉल सन्मान देण्यास भाग पाडलाय. जबरदस्त पलटवार. प्रत्येक बॉल गणिक आता समीकरण बदलत चाललंय आणि आता उर्वरित बॉल शिल्लक असेल ते म्हणजेच येणारे 8-22 धावांची गरज. शेवटचे 8 चेंडू 22 धावा विजयासाठी बनवल्या जाणार का? RD11 किरवली संघ क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये पोहोचणार का? सावधच्या विरुद्ध किरवली संघ खेळणार की ग्रीष्मा 11 आमनेपाडाची लढत तुम्हाला बघायला मिळणार. यस बॉल अक्रॉस लाईन प्रयत्न करतोय जितू, त्या ठिकाणी प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाहीये. एकच धाव तिथे मिळाली. आता ओव्हरथ्रो झालाय. सेकंडचा कॉल. गुन्हेश चाचपळतोय, बॉल शोधतोय आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलेल्या 22 वर. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. 42 लक्ष परंतु आता समीकरण आलंय येणाऱ्या 7 बॉल मध्ये 20 ची गरज. स्वर्गीय जानू व स्वर्गीय अजय स्मृती चषक पहिला दिवस यशस्वीरित्या मित्रांनो आपण संपताना पाहतोय. उद्या देखील एकापेक्षा एक बेस्ट टीम्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील परंतु आज खऱ्या अर्थानं सर्वच संघांनी मजा केली, एन्जॉय केलं कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. लाजवाब आयोजन, विनामूल्य प्रवेश दिलाय आणि हे सर्वांच्याच हिमतीचं काम नाहीये. एखादी स्पर्धा भरवणं आणि भरपूर मोठं आयोजन करणं आणि त्या स्पर्धेमध्ये विनामूल्य सर्व संघांना प्रवेश देणं हे हिमतीचं काम आज खऱ्या अर्थाने केलेलं आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज. बिग मॅच. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय, वेगानं बॉल सरसावतो लॉंगॉनच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि आता सामना अंतिम 6 चेंडू येणारे 6 बॉल आणि 16 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. थरार क्रिकेटचा कायम आहे. महत्वपूर्ण चौकार जितूच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला आणि आता शेवटच्या 6 मध्ये करायच्या 16 धावा. उद्या पहिला सामना विकी स्पोर्ट शिवनगर वर्सेस जांताराचा देवरुंग 9 वाजता बरोबर मॅच सुरू होणार आहे. उद्या दुसरा सामना A1 जोडी आमनेपाडा विरुद्ध जय सावरीदेव किरवली. उद्याची तिसरी लढत जय जोटी देवरुंगच्या विरुद्ध आई गावदेवी वालशिंद. व्हॉट अ मॅच. योगेश 11 आमने बीच्या विरुद्ध बाळगोपाल सोनालेपाडा आणखी एक मोठा सामना आणि स्वामी समर्थ सोनाईच्या विरुद्ध जय हनुमान इताडे. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. उद्या ठीक जयतू वेलेकर इताडे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. विनंती असेल आपण मंचावरती यावं. चला बॉल द्यायचा, लवकर बॉल द्या. शेवटचे 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. लास्ट 6 बॉल रिमेनिंग एंड 60 मोर रन टू विन. आने वाली 6 गेंदें 16 रनों की जरूरत. कौन जीतेगा ये मुकाबला? बड़ा संघर्ष बीच मैदान में, बड़ा संघर्ष बीच मैदान में. किरौली बनाम आमनेपाडा ये बड़ा मुकाबला. 6 चेंडूंमध्ये आता इथे 16 धावा बनवणार का? राकेशच्या बॅट मधून एक षटकार आलाय. लढाऊ वृत्तीने तुम्हाला खेळ करावा लागेल तेव्हाच तुम्ही जिंकाल कारण ज्यावेळेला तुम्ही मनातून हार मानता ना तेव्हा तुमची हार होते. म्हणून आता इथून मनातून न हारता मैदानामध्ये संघाचं उज्ज्वल भविष्य तुम्ही बघताय, तुमच्या डोळ्यांसमोर आहे. तर आज ती जबाबदारी तुमची आहे. तुमच्या मनगटामध्ये ती ताकद तुम्हाला झोकून द्यावी लागेल आणि हा सामना जिंकून द्यावा लागेल. आणि जरूर ती राकेशकडे क्षमता आहे. राकेशच्या सोबतीला जितूला तुम्ही पाहतायत. जितून देखील चांगला केस साकारलाय. अंतिम षटक स्वप्नील बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. हवेत आहे चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होता परंतु तेथे पोहोचू शकला नाही आणि 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या एकूण 28 धावा 28 रन्स. येणारे 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. अक्षय थेटे यांचं देखील या ठिकाणी आगमन. वॉरियर ऑफ नानकर या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि नानकरच्या क्रीडांगणावरती स्पर्धा रंगते. खरं तर समस्त नानकर वासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा 5 बॉल 14 ची गरज आहे.
राकेश समोर ऑन साइडला टर्न केला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल वरती येणार आणि तोपर्यंत वेळ होती फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करण्याची. आज खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत रंग आणत असताना या स्पर्धेमध्ये जी गंभीर साथ आम्हाला मिळाली जगनशेठ पाटील साहेबांची 60-60 ग्रुपची आणि तसेच अहोरात्र मेहनत घेणारे आमचे श्रीकांत दादा असतील, साईनाथ दादा पाटील असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण जानूस्पोर्ट इताडे ए आणि बी दोन्ही संघ असतील. आज विनामूल्य फ्री एंट्री टुर्नामेंट त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि सर्वात मोठं आयोजन ज्या पद्धतीने मैदानाची सजावट तुम्ही पाहतायत खरोखरच वाखाणण्याजोगं. 4 बॉल 13. स्विंग अँड मिस. कटर हलकासा होणारा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉल आणि आता 3 बॉल 13 धावांची गरज. ग्रीष्मा 11 आमनेपाडा हळूहळू हळूहळू विजयाकडे जाताना. ड्रीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतं आणि आज तो सांघिक खेळ खरं तर दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. ओ क्लीन बॉल. हा फुल टॉस होता. जितून चुकी केली आहे, सोडून दिलाय बॉल आणि तो चेंडू सरळ यष्टा उद्ध्वस्त करणारा बघायला मिळाला. विकेटचं पतन. लावून घ्या आणि संपूर्ण जानूस्पोर्ट इताडीचं देखील मी मनापासून आभार मानतो. मलाही या स्पर्धेचा भाग बनवला. आज समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांच्या मनापासून आभार मानतो आणि जरूर या पुढील स्पर्धेला आम्ही खूप सारे शुभेच्छा देतो. येणारे 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. दोन्ही षटकार जरी आले तरी आता सामना जिंकू शकत नाही, परंतु जितूकडे एक असा चेंडू मिळाला होता की तेथून तो मॅच मध्ये पलटवार करू शकला असा. ऋतिक आला. ऋतिक नवीन बॅटर. आता गोलंदाजानं चुकी केली तरच हा सामना इथून जिंकू शकतात ते RD11 किरवली संघ. ओव्हर द विकेट स्वप्नीलचा लेन बॉल. सुपर एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग. या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि हा देखील चेंडू डॉट येतो आणि याचबरोबर आता शेवटचा एक चेंडू. चला दिगंबर, एक शेवटचा चेंडू बाकी आहे. टॉस केला जाणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ लीगल बॉल आला तर डेफिनेटली ग्रीष्मा 11 आमनेपाडा जिंकेल आणि एखादा नो आला तर डेफिनेटली पुन्हा पलटवार. तसं होणार नाहीये. शेवटच्या बॉलवर सिक्सर आलाय परंतु आता हा सिक्सर यायला भरपूर उशीर झाला. हा सामना येथे जिंकलाय ग्रीष्मा 11 आमनेपाडानं. थँक्यू डीजे. आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. मी आदरणीय अभिमन्यू पाटील यांना विनंती करतोय आजच्या दिवसातील शेवटचा टॉस आपल्या शुभास्य करायचा आहे. चला ग्रीष्मा 11 आमनेपाडा. कॅप्टन थोडं फास्ट आहे. कॅप्टन या संकेत. आणि या सामन्याचा सामनावीर जो आहे तो आपण शेवटला देऊया.